नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. संसदेत नारी शक्ती बंधन अधिनियम 2026 पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षातील कोणत्याही माझ्या स्तरावरील नेत्याने या विधेयकावरती चर्चा करण्याचे ओपन डिबेटचे चॅलेंज देतो, असं ते म्हणालेले. त्यांच्या या विधानातील त्यांचा स्तर म्हणजे नेमका कोणता, यावरती राजकीय वादंग निर्माण झाला. उभाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याच्यावर टीका करत म्हणाले की भाजपात कोणता स्तर असतो याची मला माहिती नाही. शरद पवारांच्या लेवलवर जायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 100 जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही लगावला. यानंतर आजच्या भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या स्तराच्या विचारांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, महिला आरक्षणाबाबत अरुण जेटली यांचे भाषण पहा आणि आज भाजपात अरुण जेटली यांच्या पातळीवरचा एकही नेता नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. सध्याची भाजपची पातळी आहे त्याला उद्देशून ते म्हणाले की एवढ्या खालच्या पातळीपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. तर पुण्यात पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्री साहेब तुमचा स्तर कोणता, असा सवाल केला आहे. पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, नामदेव ढसाळ यांची कविता होती, तुझी यत्ता कंची र तुझी यत्ता कंची. त्यामुळे फडणवीस साहेब तुमचा स्तर कोणता हे मला सांगा. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ असं म्हणू इच्छित आहात का, जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणत आहात? तुम्ही तुमच्या स्तरावरती पवार साहेबांना समजत आहात, याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करत आहात. कारण हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं होतं आणि या दोघी संसदेत आहेत आणि या दोघींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्या बोलण्याला तुम्ही नाकारता. याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता. महिलांनी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यांना तुच्छ समजता. तुमचा स्तर कसा ठरवू? वर्णाने, पदाने की वयाने ठरतो, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे राजकारणातील कोणाचा स्तर कोणता यावरती वाद पेटला आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.